ट्रॉलीमधलं फक्त 5 ते 6 सामान सोडून बाकी सर्व गायब झालेलं होतं. जे तर मी पहिले व्हिडिओचं काम करते आणि मग वरून घरामध्ये ब्लाऊजचं काम करते. नाहीतर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे. तर मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्लॉगची सुरुवात केली आहे सायंकाळी 4 वाजल्यापासून. आज निघालो होतो ना डीमार्टमध्ये ग्रॉसरी शॉपिंगसाठी. सोबतच मुलांना कपडेसुद्धा घ्यायची होती. माझ्या बहिणीचा मुलगा, यांच्या बहिणीची मुलगी, असे आमच्याकडे 2 प्रमुख लहान पाहुणे आले होते आणि त्यांच्यासाठी आम्हाला कपडे खरेदी करायचे होते आणि सोबत किराणासुद्धा भरायचा होता. तर त्याच्यासाठी आम्ही निघालो होतो. पावसाचं वातावरण खूप जास्त झालेलं होतं. असं वाटत होतं की पाऊस येईल, पण त्या दिवशी काही पाऊस आलाच नाही. मग मस्त रमत गमत गाणे म्हणत आम्ही असं निघालो होतो आणि ते गाणे ऐकण्याचं काम चालू होतं. राम पण शांततेत बसला होता. म्हणजे झोप वगैरे चांगली झाली ना मुलं शांत बसतात, तसंच रामचं जर ऑटोमध्ये कुठे फिरायला जायचं म्हटलं ना एकदम शांततेत, किती लांबचा प्रवास असू तरी अजिबात सुद्धा त्रास देत नाही. त्यामुळे मग मस्त रमत गमत आम्ही डीमार्टमध्ये गेलो. अगदी जास्तीचा काही वेळ लागत नाही, 10 ते 15 मिनटामध्ये डीमार्टमध्ये पोहोचून जातं. आणि वाघोलीमध्ये नाही, एकच डीमार्ट आहे, त्यामुळे तिथे खूप जास्त गर्दी असते आणि आजूबाजूला एवढं जास्त काही डीमार्टच्या लोकेशन म्हणा किंवा जिओ मार्ट वगैरे अवेलेबल आहे ऑनलाईन, त्यामुळे मग एवढी काही गर्दी नसते. सॅटर्डे संडे फक्त जाणं होतं, इतर वेळी मग काही जास्त गर्दी नसते. त्यामुळे मग असं मध्येच विचार करून आम्ही डीमार्टमध्ये गेलो. लिस्ट वगैरे जे आहे ते मी सर्व प्रिपेअर करून घेतलं होतं, जेणेकरून की जाता वेळेस काही प्रॉब्लेम नको. पण एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला, जे की पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. असा खूप वाईट आणि वर्स्ट अनुभव जो आहे तो तिथे आला. जाता वेळेस नाही ते वाघोलीची भाजी मंडई लागते. पावसामुळे ना खरंच खूप बेकार अवस्था झालेली आहे भाजी मार्केटची. खूप सारा कचरा. त्यामुळे पावसाच्या पाण्याने काय होतं ना, मच्छरची संख्या खूप वाढते आणि जी काही घाण वगैरे असेल तीसुद्धा खूप वाढते. त्यामुळे ना जाता वेळेस इथं जरासं शूट करून तुम्हाला दाखवा म्हटलं, तर ते शूट घेतलं. त्यानंतर मग डीमार्टमध्ये पोहोचल्यानंतर ना मुलांचं चाललं होतं की आमचे फोटोज वगैरे घ्या. तर म्हटलं चला आता तुम्ही सोबत उभे राहा, तुमचे सर्वांचे फोटोज वगैरे घेते मी. तर हे इथं म्हणत होते की यांचे सर्वांचे घे, माझे घेऊ नको. पण म्हटलं राहू उभे, आता मुलं म्हणतायत तर पटकन फोटोज वगैरे घेऊ. प्रत्येकाचा एक सिंगल थोडेसे असे फोटोज वगैरे घेतले आणि त्यानंतर मग आत जाण्यासाठी निघालो. ग्रोसरी शॉपिंग ना थोडीशी जास्तीची करायची होती यावेळेस, कारण की मी ठरवलं होतं की नेहमी एक एक मंथला जाऊन पटकन घेऊन याच्या गोष्टी. काय होतं, थोडंसं आउटिंग पण होतं आणि आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं. पण ह्यावेळेस ना 2 महिन्याचं जे काही सामान होतं ते सर्व मी घेऊन आले, जेणेकरून की नेक्स्ट मंथला चक्कर नको. कारण की तो एक दिवस जायचं म्हटलं ना तरीसुद्धा वेळेचं नियोजन व्यवस्थित होत नाही. यांची सुट्टी म्हणा, कामाचं नियोजन म्हणा, ह्या सर्व गोष्टी पाहून जाव्या लागतात. घरी आल्यानंतर व्लॉग काय कंटिन्यू केलाच नाही. हा नेक्स्ट डे आहे जिथे की रामला मँगोज दिले होते. तर मी ना आता घरी गेले होते ना त्यावेळेस, ज्यावेळेस माझ्या बहिणीच्या मुलाला मी घेऊन आले सोबत, त्यावेळेस ना काही मँगोसुद्धा सोबत घेऊन आले होते. आणि रामला ना पाठीमागच्या वर्षी असं खाण्याचं काही व्यवस्थित कळत नव्हतं. आंबे वगैरे असतील, ज्यूस वगैरे फक्त मी त्याला द्यायची. पण ह्यावेळेस ना त्याला व्यवस्थित आंबा वगैरे खाणं, ही सर्व गोष्टी कळतात आणि इतका एन्जॉय करतो खाताना आणि त्याला खूप जास्त आवडतात. त्यामुळे त्याला ते कट करून दिले होते. त्याचं खाण्याची एक ॲक्टिंग तुम्ही पाहू शकता. थोडंसं खातो आणि बाकी जे काही साल वगैरे असेल ना बाजूलाच फेकतो. ज्यूस अजिबात नको म्हणतो. असं म्हणजे काय झालेलं, माझ्या बहिणीचा मुलगा अशा पद्धतीने खात होता ना, म्हणून त्यालासुद्धा अशाच पद्धतीने खायचं होतं. मग दोघांसाठी ते कट करून दिले होते. दुसऱ्या दिवशी ना परत आम्ही मावशीकडे जाण्यासाठी निघालो होतो. आता 2 ते 3 दिवसाचा व्लॉग हा मी कंटिन्यू करते, त्यामुळे थोडंसं कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. सणसवाडीलाच माझी मावशी राहते आणि बंकूचं चाललं होतं की चला आपण आजीकडे जाऊयात. म्हणून म्हटलं चला त्यांनासुद्धा थोडंसं बाहेर फिरायला भेटेल. आणि नेहमी काय होतं माहिती का, व्लॉगची सुरुवात मी खूप प्रसन्नतेने किंवा एकदम आनंदाने करते आणि नंतर मग व्लॉग कंटिन्यू करायचं विसरून जाते. त्यामुळे मग अशा छोट्या छोट्या क्लिप तुम्हाला पाहायला भेटतात. आणि गेल्यानंतर ना असं थोडंसं पब्लिक स्पेसवरती गेल्यानंतर ना मला खूप अनकॉन्शियस वाटतं असं म्हणजे शूट वगैरे करायला. त्यामुळे मग मी जास्तीचं असं थोडंसं घरातलं दाखवण्याचाच प्रयत्न करते, जेणेकरून की बाहेरचे सुद्धा काय होतात, आपण कॅमेरा ऑन केला की बाहेरचे लोकंसुद्धा अनकम्फर्टेबल होतात. त्यामुळे मग मला ते नकोसं वाटतं. आता इथे आम्ही तिघे आवरून वगैरे निघालो आहोत मावशीकडे जाण्यासाठी. जेवणाचा बेत वगैरे सर्व तिकडेच होणार आहे. फक्त नाश्ता केला आहे. सकाळी नाश्त्यामध्ये मी डोसा बनवला होता आणि तेच खाऊन मग आम्ही निघालो. जाताना ना मी रॅपिडो बुक केलेली होती, पण इथे ना लोकेशनचा इतका प्रॉब्लेम होतो ना, पटकन येतच नाही. म्हणजे ऑर्डर पटकन कोणी ॲक्सेप्ट करत नाही, कारण की थोडंसं आउटसाईड येतं ना. त्यामुळे मग मी मेन रोडला दोघांनाही घेऊन गेले आणि तिथे बुक करून मग पटकन आम्ही जे काही केसनद फाटा आहे ना तिथे गेल्यानंतर परत तिथे नेक्स्ट ऑटो चेंज करून मी गेले. मुलांना घेऊन सोबत ट्रॅव्हलिंग करणं खूप डिफिकल्ट आहे.
इतका त्रास देतात ना, जाते वेळेस काही एवढं वाटलं नाही, पण यायच्या वेळेस काय झालं, रामची झोप व्यवस्थित झालेली नव्हती. मग रामने खूपच त्रास द्यायला सुरुवात केला आणि इथे पहा नजरहटी दुर्घटना घडली असं काहीसं झालेलं आहे. घरी आल्यानंतर ना मी स्वयंपाकाची तयारी करत होते आणि बंकूला मी म्हणजे खेळण्यासाठी मोबाईल वगैरे दिलेला होता. म्हटलं चल थोड्या वेळ तू रिलॅक्स कर आणि मी स्वयंपाकाची तयारी करते. आणि राम त्याचा तो खेळत होता. त्याने काय केलं, ड्रॉवरमधून लिपस्टिक घेतली आणि पूर्ण भिंतीवरती ना अशा पद्धतीने केलं होतं. इतकी जास्त चिडचिड झाली होती माझी, कारण की मी खूप बचावते की म्हणजे रामकडे लक्ष ठेवते व्यवस्थित, जेणेकरून की भिंती वगैरे तो खराब करायला नको. कारण की खूप वेळा मी त्याला पेंटिंगला वगैरे काही दिलं ना, त्याच्या हातात कलरचे खडू वगैरे असतात, पण मी खूप सावध राहते. पण आज कुठून त्याच्या हातात ती लिपस्टिक लागली आणि त्याने पूर्ण भिंतीवरती आता तसं करून ठेवलं. इतकं विचित्र वाटतं ना ते. म्हणजे काय होतं, एक पाहण्याचा आपला दृष्टिकोन असतो आणि पाहिल्यानंतर घर असं स्वच्छ दिसलं ना छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे मग मी लक्ष ठेवते. पण चला आता झालेलं आहे त्याच्याकडून. थोडीशी ओरडली मी त्याला, पण रडायला लागल्यानंतर म्हटलं जाऊ देत, काय आता पर्याय नाही. त्यालाही असं व्यवस्थित समजत नाही, त्यामुळे मग आरडून ओरडून काही होत नाही. तर चला पुढे डीमार्टमधला जो काही किस्सा झाला आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करते. नमस्कार. तर दुपारचे वाजले 2:15 आणि या आधीच्या क्लिप तुम्ही पाहिल्या असेल. काही डीमार्टच्या क्लिप आहेत आणि काही मावशीकडे गेले होतो त्या क्लिप्स. ॲक्च्युली काय होतं ना, मी डेली व्हिडिओ स्टार्ट करते पण नंतर कंटिन्यू करायचं विसरून जाते. कधी कधी मुलांच्या घाईमध्ये, कधी कामाचा लोड असतो अशा पद्धतीने. आणि मध्ये तर इतकी जास्त बिझी शेड्यूल होतं की व्लॉग अपलोड करायलाच मला वेळ भेटत नव्हता. आता पाठीमागच्या ज्या काही क्लिप्स होत्या ना माझ्याकडे शूट केलेल्या, आता ते सर्व मी डिस्कार्ड केले. कारण की मोबाईल इतका म्हणजे फुल झाला होता ना की स्टोरेज क्लीनअपचे कंटिन्यू मेसेज येत होते. त्यामुळे मग मी ते काही क्लिप ज्या आहेत त्या कट केल्या आणि म्हटलं चला आता कंटिन्यू डे बाय डे, म्हणजे 2 दिवस अगोदरचे म्हणा किंवा 1 दिवस अगोदरचे असे ब्लॉग टाकूयात. आणि मागच्या ज्या काही क्लिप होत्या त्या सर्व मी आता डिस्कार्ड केल्यात. तर चला जास्त न बोलता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर काल तुम्ही पाहिलं असेल की आम्ही गेलो होतो डीमार्टमध्ये आणि मी ठरवलं होतं की गेल्यानंतर ब्लॉग वगैरे शूट करायचा. पण कधीतरी असं होतं की पब्लिक स्पेसमध्ये गेल्यानंतर ना मला असं काही शूट करावंसंच वाटत नाही, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटतं. पण मनाची तयारी मी केली होती की गेल्यानंतर थोडंफार तरी शूट करेल. पण झालं काय, जसं आम्ही आतमध्ये घुसलो, आता तिन्ही मुलं आमच्यासोबत होती, त्यामुळे मग गेल्यानंतर काय झालं, गर्दी काही जास्त अशी फार नव्हती, थोडेफारच होते. आम्ही ॲक्च्युली खूप लवकर गेलो होतो, 4 वाजता गेलो असेल इथून. आणि गेल्यानंतर मग थोडंसे ग्रॉसरी वगैरे सर्व जे काही सामान होतं ते मी कंटिन्यू सॉर्ट आउट करत होते की सर्व गोष्टी खाली झाल्यानंतर मग मुलांना कपडे घ्यायला वरच्या सेक्शनला जायचं, जिथे की म्हणजे किचनच्या रिलेटेड ॲप्लायन्सेस असतील, कपडे वगैरे सर्व वरच्या सेक्शनला असतात. आता जे कोणी वाघोलीत राहते त्यांना माहीत असेल. तर खालची सर्व ग्रॉसरी वगैरे घेऊन झालं आणि ट्रॉली मी काय म्हटलं यांना, मी खालीच लावते. म्हणजे जिथे आपण लिफ्टनीवरती जातो ना त्या ठिकाणी काही नाही, दरवेळेस आपण लावतो, कोणी काही सामानाला हात वगैरे लावणार नाही. जसं मी लिस्ट वाईज सामान केलं होतं ना, म्हणजे सॉर्ट आउट, ते सर्व ट्रॉलीमध्ये खालीच ठेवलं आणि बाकी मग आम्ही कपडे घेण्यासाठी वरती गेलो. आता मुलांसाठी कपडे घ्यायचं म्हटल्यावरती खूप वेळ लागतो. आता मुलांना चॉईस होणं हे त्या गोष्टी. आणि त्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलासाठी पण कपडे पाहिले, पण त्याच्या साईजचे काय परफेक्ट नव्हते आणि काय होतं, ब्रँडेड कपडे नसतात कधी कधी, मग साईजचा पण इश्यू होतो. त्यामुळे मग त्याचं घेणं कॅन्सल केलं. बाकी मग रामसाठी शर्ट वगैरे हे सर्व गोष्टी घेतल्या आणि सर्व घेण्यामध्ये ना 1.5 ते 2 तास गेले असेल. खूप टाईम गेला डीमार्टमध्ये, 5 ते 6 तास गेले असतील. आणि वरून खाली आल्यानंतर ना ट्रॉलीमधलं फक्त 5 ते 6 सामान सोडून बाकी सर्व गायब झालेलं होतं. जे काय आपण पॅकेटचं फूड वगैरे भरतो ना, म्हणजे साबुदाणा झालं, पोहे झालं, ह्या सर्व गोष्टी गायब केलेल्या होत्या. त्यानंतर लोणचं, अशा सिलेक्टिव्ह गोष्टी होत्या. फक्त रामचं, त्यानंतर साबण राहिला, रामचं लोशन, या व्यतिरिक्त मग लोणचं आय थिंक लोणचं राहिलं. त्यानंतर मग मिल्की मिसचं मी हे घेतलं होतं काऊ घी, ते एक राहिलं. आणि या व्यतिरिक्त वाईफचं एक पॅकेट राहिलं. फक्त एवढ्याच गोष्टी राहिल्या, बाकी सर्व गायब झाल्या. त्यानंतर ना मग इतकं जास्त हेक्टिक व्हायला लागलं की बापरे, 5 ते 6 तास जाऊन आपण हे सर्व पॅक केलं, पटपट घेतलं आणि आता परत पहिल्यापासून सर्व प्रोसेस करायची होती. तर मला इतकं हेक्टिक वाटायला लागलं. मी यांना म्हटलं तुम्ही कार्ड माझ्याकडे द्या, त्यानंतर मग सर्व ग्रोसरी वगैरे मी घेते आणि तुम्ही बाहेर जाऊन मुलांना घेऊन ऑटोमध्ये बसा, म्हणजे थांबा आणि मी मला व्यवस्थित शांत डोक्याने सर्व गोष्टी पटपट घेऊ द्या. मग मी काय केलं, लिस्ट वाईज पटपट सेक्शन चेक करायला सुरुवात केली आणि फक्त विदिन 25 मिनटामध्ये मी सर्व गोष्टी घेतल्या, कारण की गर्दी वगैरे नव्हती. पटपट पॅक वगैरे झालं. तर असा इतका भयानक अनुभव आला. आणि ज्यावेळेस मी बिलिंगला गेले ना त्यावेळेस हे नेमके अचानक आले. तर म्हटले सामान वगैरे मी घेऊ लागतो, पटकन तू पे वगैरे कर आणि चल पटकन, कारण की राम खूप क्रँकी झाला होता, कारण जेवणाची वेळ पण झाली होती संध्याकाळची. त्यामुळे मग आम्ही काय केलं, पटपट सामान जे आहे ते भरायला सुरुवात केली. त्यावेळेस मग काउंटरवरती मग मी त्यांना म्हटलं की असा असा गोंधळ आमच्यासोबत झाला होता. नेहमीच डीमार्टचं काय होतं माहीत नाही, एकदा तर माझा मोबाईल चोरी गेला, दुसऱ्या वेळेस तर असंच, म्हणजे सारखं काही ना काही प्रॉब्लेम होतच राहताना. आणि काल तर सामानच पुरा गायब झाला, असं काहीच झालं होतं. आणि मग सर्व सामान घेतल्यानंतर आलो, येताना काय केलं, मग वडापाव पार्सल आणलं, ते वडापाव खाल्ले आणि घरी आल्यानंतर पटकन मग स्वयंपाक वगैरे केला, जेवण. आणि मी ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही.
तर असा सर्व डीमार्टचा सीन होता. त्या डीमार्टमध्ये जायची ना, आता मला अक्षरशः भीतीच वाटायला लागली. काय होतं काही कळतच नाही. त्यामुळे मी मोबाईल वगैरे, पर्स वगैरे नेण्याचं खूप टाळते. पर्स तर मी अजिबात नेत नाही. मोबाईल नेला तरी पण यांच्याकडे ठेवायला देते, जेणेकरून की सेफ राहील. आणि मग कपडे वगैरे घेऊन सर्व घरी आलो आणि बंकूची साईज तर तिथं बसलीच नाही. त्यामुळे त्याला आता इथे एक शॉप आहे, लोकल शॉप, आपल्या याच्या नगर पुणे हायवेलाच आहे. तर त्या ठिकाणी त्याचे कपडे वगैरे घेतले, वडापाव पार्सल घेतले आणि डायरेक्टली घरी आलो. घरी आल्यानंतर शिवणकामचं सुद्धा मी काहीच काम केलं नाही. आता जे काय दुपारचं जेवण वगैरे झाले, शेवग्याची आमटी बनवली होती, राईस बनवला, जेवण वगैरे केलं, रामला झोपवलं. राम अजिबात झोपत नव्हता. आज काय झालं होतं काय माहिती, थोडासा त्रास देतो, पण चला झोपला. आता मी थोडा वेळ खाली बसून तुमच्यासोबत पुढच्या ज्या काही गप्पा आहेत त्या मारतात. तर पटकन जे काय मिनी व्लॉग वगैरे आहेत ना, ते मी एडिट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग परत शिवणकामाला बसणार. नाही तर राम उठला ना, राम काय होतं ॲक्च्युली 2, 2.5, 3 तास अशा तासांमध्ये तो झोपतो. मग काय होतं, मला असं वाटतं की राम झोपल्यानंतर व्हिडिओची एडिटिंग करावी की ब्लाऊज शिवा का नेमकं एक्स्ट्राचं काही काम करून घ्यावं हेच कळत नाही. कारण की मिनिमम 2 ते 3 तास असले ना, ते सर्व मॅनेज करून चालावं लागतं. कारण की उठल्यानंतर ना मग काय होतं, व्हिडिओची एडिटिंग करून देतच नाही तो, सारखा मध्ये मध्ये बोलतो. त्यामुळे मग तो झोपल्यानंतर मी पहिले व्हिडिओचं काम करते आणि मग उरलेल्या वेळामध्ये ब्लाऊजचं काम करते. नाहीतर मग घरातलं जर काय बनवायचं वगैरे असेल तर ते बनवून घेते. आता तो झोपलाय आणि रोज पावसाचं वातावरण आहे. कंटिन्यू वाघोलीमध्ये ना 2 ते 3 दिवस झाले, एकदा तरी दिवसामधून एकदा तरी पाऊस पडतो. आज सुद्धा तसंच वातावरण आहे. आणि कोणत्याही गोष्टीची जशी 2 फायदे असतात ना, एक असतो फायदा, एक असतो तोटा, तसंच काहीच आहे. पाऊस आला ना, पाऊस यायच्या आधी म्हणा किंवा नंतर म्हणा, इतका जास्त अंधार पडतो ना, असं वाटतं संध्याकाळचे 6 ते 7 वाजले असतील आणि शिवायचा मग पूर्ण जो काही मूड असतो ना तोच निघून जातो आणि शिवावंसंच वाटत नाही. दुसरं म्हणजे पावसाचं वातावरण ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस काम करायची खूप इच्छा होती. मग घरातलं काम असेल, स्वयंपाकाचं काम असेल, असं मला होतं. मग मी काहीतरी चटपटीत बनवते किंवा मग बाकी जर काही मिठाई वगैरे बनवायचं असेल रामसाठी ते बनवून ठेवते. असं पावसाचं वातावरण आल्यानंतर माझे 2 फजिती होते. एक तर माझं महत्त्वाचं काम हे होत नाही, कारण की अंधार येतो, मग शिवायला असं फारसं छान वाटतच नाही. तसं उन्हामध्ये कसं होतं, खूप सारं ऊन आतमध्ये येतं, लाईटिंगचं जे काही प्रमाण असतं ते वाढतं, त्यामुळे मग शिवावंसं वाटतं. पण आता आज पावसाचं वातावरण झालं आहे. काल कपडे मी मशीनमधून काढले होते, आता बाहेर वाळ्या सुकवत अजून आहेत, म्हणजे अजून सुद्धा सुकले नाही, सकाळपासून ऊनच आलं नाही. आणि ब्लँकेट वगैरे सुद्धा बाहेर टाकलं, जेणेकरून की थोडंफार ऊन भेटायला पाहिजे. कारण की इतकं दमट वातावरण झालं आहे ना घरामध्ये ना, इतकं म्हणजे उमत झाल्यासारखं होतं, असं वाटतं सारखं बाहेर कुठेतरी जाऊयात हवेच्या ठिकाणी असं. तर चला, आता खूप साऱ्या गप्पा झाला. डीमार्टचा एक किस्सा सुद्धा तुम्हाला सांगितला. त्यानंतर मग आता ब्लाऊज शिवायला बसते, एवढा तर झाला आहे. बाकी मग आता जेवण वगैरे सर्व झाले. आता कंटिन्यू मी शिवणार आहे. फक्त स्लीव्ज अटॅच करायचे आणि त्यानंतर फिटिंग करायचे. ब्लाऊजचं काम झाल्यानंतर मग मी व्हिडिओचं एडिटिंग करते. दुपारच्या वेळेस शक्यतो तरी मी व्हिडिओचं एडिटिंग करते, कारण संध्याकाळच्या वेळेस होत नाही. राम झोपतच नाही 11, 11:30, 12पर्यंत, मग कधी करणार ना, असं किस्सा आहे तो. तर चला पटकन आता मी ब्लाऊज शिवून घेते. रामची खेळणी वगैरे सर्व आवरून ठेवले मी. आता खेळण्यांकडे ना कमी त्याचं म्हणजे लक्षच जात नाही खेळण्यांकडे, खेळण्यासाठी कंटिन्यू माझ्या पाठीमागेच असतो. ज्यावेळेस इथे माझ्या बहिणीचा मुलगा वगैरे होता ना, इतका छान खेळायचा ना, आणि त्याचं काय व्हायचं, तो त्याच्या मागं खूप जास्त पळायचा, म्हणजे राम माझ्या बहिणीच्या मुलामागे. पण तो थोडासा वयाने मोठा असल्यामुळे काय होतं, त्याला असं वाटायचं की त्याच्या इच्छी मुलं पाहिजे खेळायला, आणि रामसोबत मग त्याला नको वाटायचं, आणि रामला तर सारखा दादाच पाहिजे, असं काहीच होतं.